जय श्रीकृष्ण माऊली. आज आपल्याला बघायचं आहे हिमालया पर्वत रांगा. आता हिमालय पर्वत रांगा याच्यामध्ये काय काय गोष्टी आहे त्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहे. खूप कन्फ्युजन असते या टॉपिक मध्ये. हा भूगोल मधला भारताचा जेव्हा आपण विचार करणार त्या कंटेक्स्ट मध्ये सर्वात कन्फ्युजिंग टॉपिक आहे, कारण याचं जे डिव्हिजन आहे ते पूर्व पश्चिम पण आहे, त्याच्यानंतर उत्तर दक्षिण पण आहे, आणि इथे भरपूर स्टेट्स आहे. त्या स्टेट्स वाईज पण त्याचं डिव्हिजन आहे. त्याच्यामुळे तो आपल्याला थोडासा किचकट टॉपिक वाटतो. अवघड नाही, किचकट कशाला म्हणतात? ज्या गोष्टी खूप गुंतागुंतीच्या आहेत. तर रेडी सगळेजण? आपल्याला जायचंय आता हिमालयामध्ये. चाल टोपी गिपी सगळं घेऊन. ठीक आहे, रेडी? हा, चला. हिमालय. आता हिमालय पर्वत, हिमालय महागाथा, भारताच्या उत्तुंग प्रहरीचा संपूर्ण अभ्यास. जेव्हाही केव्हा भारताच्या भूगोलाचा तुम्हाला विचार येईल तेव्हा सर्वात पहिले जी सुरुवात इथे कुठून करावं लागेल आपल्याला? हिमालयापासून. ठीक आहे. आता हिमालय पर्वत काय, हिमालयामध्ये आता थोडंफार हे हिमालयाचं महत्व काय भारतासाठी थोडंफार आपण शेवटी बघणारच आहे, पण एक आयडिया म्हणून हवामान कसं कंट्रोल करतं, संरक्षण करते भारताचं, आणि त्याच्यानंतर संस्कृतीला कसं जपते त्या गोष्टी आपण बघणार आहोत. तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला बोललो होतो कालच्या आपल्या लेक्चरमध्ये, मी तुम्हाला सांगितलं, काय सांगितलं मी तुम्हाला कालच्या लेक्चरमध्ये? की भारत आहे काय आहे? भारत. भारत हा कोणत्या भूभागाचा भाग होता प्राचीन काळामध्ये? गोंडवाना लँड. त्यावेळेस एकच, म्हणजे शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, जास्त डीप मध्ये नाही जाणार आपण याच्यामध्ये, कारण याच्यासाठी वेगळी सिरीज आहे आपली, जगाचा भूगोल. कोणता? जगाचा भूगोल. त्याच्यामध्ये डीप मध्ये सांगणार आहे. इथं थोडस तुम्हाला फक्त इंट्रोडक्शन देतो की जो एक पूर्ण भूभाग होता, म्हणजे पूर्ण एक भूभाग होता सुरुवातीला, आणि बाकी सर्व पाणी होतं. काय होतं? पाणी. ठीक आहे. काय होतं? पाणी. आता जसे 7 खंड आहे तसे होते का त्यावेळेस? नाही, पूर्ण एकच खंड होता. त्याला आपण गोंडवाना लँड म्हणायचो. ठीक आहे. कालांतरानं त्याचे 2 खंड झाले. ठीक आहे. पॅन्जे आणि ते आहे आता पेनेग्रा. तुम्ही जास्त डीप मध्ये नका जाऊ, तुम्ही नवीन आहे, मला माहिती, ते गोष्टी कळायला आपल्याला थोडा वेळ लागणार. फक्त एवढी एक गोष्ट लक्षात ठेवायची. आता एक गोष्ट सांगतो तुम्हाला मी. ठीक आहे, बघा बघा आता ही गोष्ट समजून घ्या एक. ठीक आहे. आता तुम्ही ऍक्सिडेंट बघितला, झटक्यात समजून जाईल तुम्हाला हिमालय कसा तयार झाला. ऍक्सिडेंट बघितला, तुम्हाला माहिती 2 गाड्या अशा येतात. ठीक आहे. आता सपोज फॉर एक्झाम्पल एक गाडी असेली, दुसरी गाडी असेली, आणि ही गाडी याच्यावर चढली. फरक कळाला? ही गाडी कशी चढली? याच्यावर, आणि ही गाडी गेली खाली. समजलं? जेव्हा असा एक प्राचीन भाग होता गोंडवाना लँडचा, त्याच्यात 2 प्लेट होत्या. जास्त डीप मध्ये अजूनही जाऊ नका, सिंपल समजून घ्या. एक होती इंडियन प्लेट आणि एक होती युरेशियन प्लेट. जर तुम्ही भारताचा नकाशा इमॅजिन करा, इकडला जी प्लेट होती ती युरेशियन प्लेट होती. कोणती प्लेट होती? युरेशियन प्लेट म्हणतो आपण त्याला. आणि इंडियन प्लेट कालांतरानं सरकत 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 त्या प्लेटला येऊन अशी धडकली. आता या गोष्टींना होण्यासाठी मिलियन्स, लाखो वर्ष लागतात. ही ताबडतोब होणारी प्रक्रिया आहे का? नाही. ह्या गोष्टी वर्षानुवर्ष होत चालतात. मग ती आता भूकंप का होतात थोडंसं सांगतो तुम्हाला. माहिती आपल्या पृथ्वीच्या अंतर्गत मध्ये अशी मुवमेंट चालू असते प्लेटची. ठीक आहे, बरोबर? मग त्याच्यामुळे थोडंफार हे एकमेकांपासून दूर जातात, आणि इकडून दूर गेले की दुसऱ्या बाजूला काय होतात? ते एकत्र येतात. तशी ही युरेशियन प्लेट आणि इंडियन प्लेट. आता आपण जर विचार केला तर हा आत माझा युरेशियन प्लेट म्हणा, आणि ही म्हणा इंडियन प्लेट. ही आली, याला धडकली, आणि आता ही जी प्लेट आहे ही खाली दबली अशी. इंडियन प्लेट कुठे आली? अशी वरती. ठीक आहे. आणि ही प्रोसेस कालांतरानं सुरूच होती, आणि प्रोसेस सुरू असताना, आणि ही प्रोसेस आजही सुरू आहे. समजलं? ही प्रोसेस आजही सुरू आहे. हिमालयाची उंची दरवर्षी 5 सेंटीमीटरनं वाढते. जनरली किती सेंटीमीटरनं? 5. कारण ही प्रोसेस अशीच सुरू आहे. आता समजलं हिमालय फॉर्मेशन कसं झालं? हे इथं दाखवलेलं आहे. कळालं? ही प्लेट अशी तुटून इथं मिक्स झाली ती, आणि थोडीशी इथे हिमालयाची, बघा इथं दिलेले 5 मिमीनं, सॉरी 5 मिलीमीटरनं वाढते. किती मिलीमीटरनं? 5 मिलीमीटरनं. ठीक आहे. येऊ शकतो प्रश्न एखाद्या वेळेस की हिमालयाची उंची दरवर्षी किती मिलीमीटरनं वाढते? किती मिलीमीटरनं? 5 मिलीमीटरनं. मग विचार करा तुम्ही, 5 5 5 5 मिलीमीटरनं वाढत 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 हिमालय आता कुठं पोहोचलेलं आहे? किती आहे हायेस्ट पीक? किती आहे कोण सांगेल? हिमालयामधलं माहिती पाहिजे तुम्हाला किती आहे?
8,848. व्हेरी गुड. आता हिमालयाचे डिव्हिजन कसे? एकदम शांत, टेन्शन फ्री, डोकं एकदम शांत ठेवा. हा टॉपिक एकदम किचकट आहे समजायला, पण एकदा समजला की काहीच विषय नाही. पहिले आपण येऊया उत्तरेपासून दक्षिणेकडे. कसं? उत्तरेपासून दक्षिणेकडे. आता उत्तरेचा विचार जर केला, ही इंडियन प्लेट, कोणती प्लेट? इंडियन प्लेट. आणि ही कोणती प्लेट होती? युरेशियन प्लेट. याला जेव्हा धडकले ते, त्याच्या अगोदरच तिथे एक पर्वतासारखं स्ट्रक्चर होतं. कोणतं स्ट्रक्चर होतं? पर्वतासारखं. त्याला आपण म्हणतो ट्रान्स हिमालय. इथं दिलेलं नाही का? बरं. हा जो पर्वत आहे, इकडे समजून घ्या तुम्ही गोष्टी. त्याला आपण म्हणतो ट्रान्स हिमालय. काय? ट्रान्स हिमालय. ट्रान्स हिमालय म्हणजे काय? आता ही जी ग्रेट हिमालय दिसते ना तुम्हाला, दिसलं? बघून घ्या, सगळं काही क्लिअर होईल. हा आहे ग्रेट हिमालय. ही लाईन आहे. कोणती लाईन आहे ती? येलो कलरची. याच्या वरच्या ज्या आहेत 3 लाईन आहे, दिसल्या का? ह्या 3 लाईन इंडियन प्लेटवर नव्हत्या असं समजू शकतात. कोणत्या प्लेटवर नव्हत्या? इंडियन प्लेटवर. त्या ऑलरेडी होत्या. काय होत्या त्या? ऑलरेडी. पण मला सांगा, 2 गाड्या धडकल्या म्हणजे हा पण पार्ट ऑटोमॅटिक वरतीच येणार ना. म्हणून यालाही एक उंची भेटली. त्याला ट्रान्स हिमालय म्हणतो आपण. काय म्हणतो? ट्रान्स. समोर आहे, सगळं काही क्लिअर होणार. ही फक्त एक झलक आहे हिमालय म्हणजे काय. त्याला आपण म्हणतो ट्रान्स हिमालय. म्हणजे हिमालया म्हणजे ही जी प्लेट आहे, ती प्लेट त्याला धडकली. त्याच्या अगोदर तिथं काही ना काही उंच भूभाग होता. त्याला आपण ट्रान्स हिमालय म्हणतो. आणि त्या ट्रान्स हिमालयामध्ये 3 रेंजेस आहे तुमच्या. आता रेंजेस म्हणजे काय? समजा आपली एक सिटी संभाजीनगर. काय आहे? संभाजीनगर. पण संभाजीनगरमध्ये जर तुम्ही गेले, तर तुम्हाला तिथे एरिया दिसतील. सिडको, मध्यवर्ती बस स्थानक, बरोबर आहे. मग याला जरी आपण ट्रान्स हिमालय म्हटलं, पण तिथे लोकली काय? लोकली त्या पर्वतांना नावं दिलेली. पहिलं नाव आहे काराकोरम. आणि तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही जे सांगता भारतातलं सर्वात उंच शिखर कोणतं आहे? भारतातलं K2 ते आहे तुमचं काराकोरम मध्ये. कुठे आहे? काराकोरम. त्याच्यानंतर आहे लद्दाख रेंज. कोणती रेंज? लद्दाख. आणि त्याच्यानंतर आहे झास्कर रेंज. कोणती रेंज? झास्कर. मग सर कैलास पर्वत कुठे? खूप ऐकलं आपण आपल्या हिंदू मायथॉलॉजी मध्ये, बरोबर आहे. कैलास पर्वत याच्या समोरचा एक भूभाग आहे. कोणत्या? झास्कर रेंजच्या समोरचा. इथे कैलास पर्वत आहे. ठीक आहे. आता ते पण तुम्हाला थोडंफार समोर गेल्यानंतर दाखवतो. कळालं? म्हणजे आता लक्षात घ्या, हिमालयाचा उत्तर ते दक्षिण जेव्हा आपण वर्गीकरण करून राहिलो, तर पहिला भाग कोणता आहे? ट्रान्स हिमालय. कोणता आहे? ट्रान्स हिमालय. ठीक आहे. हेच अवघड होतं, बाकी सगळं सोपं आहे. दुसरा भाग आहे ग्रेट हिमालय. त्याच्यानंतर त्याला हिमाद्री म्हणतो आपण. तिसरा भाग आहे लेझर हिमालय, म्हणजे त्याच्यापेक्षा उंची कमी. चौथा भाग आहे शिवालिक, म्हणजे त्याच्यापेक्षा अजून उंची कमी. मग याच्यात सर्वात जास्त उंची कोणाची असेल सांगा बरं तुम्ही? कोणाची असू शकते? 4 रेंज सांगितलं मी तुम्हाला. सर्वात जास्त उंच पर्वत आहे ग्रेट हिमालय. कोणता आहे? ग्रेट हिमालय. ते शिखर आहे फक्त. K2 जे म्हणतो आपण ते काय आहे? शिखर. पण तुम्हाला जर विचारलं उंचीनुसार, तर सर्वात उंच जो पर्वत रांग आहे हिमालयामधली, तिला नाव आहे ग्रेट हिमालय. काय दिलेलं आहे? ग्रेट. कळालं? हा झाला कोणता? हा कोणता वर्गीकरण झालं आपलं? कोणतं वर्गीकरण झालं? उत्तर दक्षिण. आता दुसरं वर्गीकरण आहे त्यांचं. नेक्स्ट स्लाइड वरती बघू आपण. हे काय आहे? धवलागिरी, माउंट एव्हरेस्ट, ते नंतर बघू. हे ट्रान्स हिमालय दिलेलं आहे ना इथं? माझं लक्षच नाही. याला काय म्हणतो आपण? ट्रान्स हिमालय. नेक्स्ट दुसरं वर्गीकरण आहे प्रादेशिक. कोणतं? प्रादेशिक. प्रादेशिक म्हणजे राज्यांच्या नुसार. आणि ते वर्गीकरण पडतं नद्यांनुसार. कोणत्यानुसार? नद्या. आता पहिली नदी आहे सिंधू. ठीक आहे. आता सिंधू नदी इथं आहे असं नका समजू. ते मी तुम्हाला समजण्यासाठी केलं तसं. सिंधू आणि सतलज. सिंधू आणि सतलज नदीचा मधला जो हिमालयाचा प्रदेश आहे, कोणता हिमालयाचा प्रदेश? हिमालय असा पसरलेला आहे. कसा पसरलेला आहे? असा. पण इथे एक नदी आहे आणि इथे एक नदी आहे. आता मला एक गोष्ट सांगा तुम्ही, इथे नदी आहे का नाही आणि इथे एक नदी आहे, म्हणजे इथे एक भाग झाला असेल ना पर्वताचा, कारण नदी आली अशी तर. ठीक आहे. मग त्या भागानुसार त्याला नाव दिलेलं आहे पंजाब हिमालय. काय म्हटलेलं आहे? पंजाब. मग प्रश्न कसा येईल? सिंपल. याच्यामध्ये जास्त डीप मध्ये प्रश्न राहणार नाही. सिंपल प्रश्न राहील, पंजाब हिमालया कोणत्या 2 नदींच्या मध्ये आहे? कोणत्या 2 नदींच्या मध्ये? किंवा सिंधू आणि सतलज नदीमध्ये कोणता हिमालय आहे? पंजाब.
पुढे जर आलो तर सतलज आणि काली. आता ह्या ज्या नद्या आहे याच्यावर पण आपला व्हिडिओ समोर येणारच आहे. जेव्हा आपले 20-25 दिवस होतील सगळं काही आपलं झालेलं असेल. सतलज आणि कालीमध्ये कोणता आहे? कुमाऊ येईल. आणि कुमाऊमध्ये पुढं आहे दिलेलं नंतर बघू आपण. त्याच्यानंतर काली आणि तिस्ता रिव्हर. तिस्ता नदी ही एक नदी आहे. यांच्यामध्ये कोणता हिमालय? नेपाळ. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर तिस्ता आणि दियांग याच्यामध्ये कोणता आहे? आसाम. ठीक आहे. कळालं? बघा. उत्तर दक्षिणे आलं तर कोणता आहे? ट्रान्स हिमालय. बोला माझ्यासोबत. ट्रान्स हिमालय, त्याच्यानंतर ग्रेट, त्याच्यानंतर लेझर आणि शेवटी शिवालिक. आता त्याला मराठीमध्ये काय आहे ते समोर आहे. असं जर विचार केला तर पंजाब, त्याच्यानंतर कुमाऊ, नेपाळ आणि आसाम. मग अजून हिमालयाचा पार्ट आहे का की जो पेपरला मुलांना कन्फ्यूज करतो खूप? पूर्वांचल. ह्या टेकड्या सुद्धा हिमालयाचा पार्ट आहे. हिमालयाचा भाग आहे. प्रश्न येतो खालीलपैकी कोणती टेकडी हिमालयाचा भाग नाही किंवा हिमालयाचा भाग आहे? कोणत्या टेकड्या आहेत त्या? पटकाई, नागा, मिझो. आता इथं सांगून देतो तुम्हाला. पटकाई जी टेकडी आहे ती अरुणाचल प्रदेशमध्ये. कुठे आहे? अरुणाचल प्रदेश. नागा म्हणजे नागालँड मध्ये असणार. मिझो म्हणजे कुठे असणार? मिझोरम मध्ये असणार. ठीक आहे. नेक्स्ट आता बघूया आपण एक एक. तर पहिलं रेंज आहे तुमची ट्रान्स हिमालय. कोणती? ट्रान्स हिमालय. त्याला आपण म्हणतो पलीकडील हिमालय, म्हणजेच त्याला एक दुसरं नाव दिलेलं आहे तिबेट. त्याच्यामध्ये 3 रेंजेस आहे आपल्या. कोणत्या कोणत्या? कॉलेज. कोणती रेंज आहे? कॉलेज. हा, कोणती रेंज? कॉलेज. सांगा बरं कॉलेज म्हणजे काय मग आता? 11वी-12वीचं कॉलेज. व्हेरी गुड. कॉलेज काराकोरम, लद्दाख, झास्कर. काय? काराकोरम, लद्दाख, झास्कर. पुढे कोणती रेंज होती? मी तुम्हाला काय बोललो होतो? कैलास. कैलास पर्वत आहे. कैलास पर्वत मध्ये तुमचं आहे कैलास मानसरोवर. ऐकलेलं असेल भरपूर वेळेस. आणि तिथून कोणत्या नदीचा उगम होतो? सिंधू नदीचा. ठीक आहे. त्याच्यानंतर याच्यात परत K2 सर्वात उंच शिखर कोणत्या रेंज मध्ये येते? काराकोरम मध्ये. गॉडविन ऑस्टिन नावाचं आहे. त्याला K2 म्हणतो आपण. उंची ही विचारली जाते. किती आहे? 8611. ठीक आहे. किती आहे? 8611. पण काय? पण ते पाक व्याप्त काश्मीरमध्ये. कुठे आहे? पाक व्याप्त काश्मीरमध्ये. म्हणून प्रश्न 2 प्रकारे विचारला जाऊ शकतो की पाक व्याप्त काश्मीर व्यतिरिक्त भारतातलं सर्वात उंच शिखर कोणतं? कोणतं आहे? कांचनगंगा. ठीक आहे. समोर बघणार आपण त्याला. कळालं आहे. मी ऍड केलेलं आहे स्लाइड मध्ये. फरक समजला? तुम्ही जर बघितलं काल मी सांगितलं तुम्हाला हा भाग कोणता आहे? पाक व्याप्त काश्मीर. भूगोल शिकताना सगळ्या गोष्टी मिक्स करायच्या टोटल. हा भाग आहे पाक व्याप्त काश्मीर. तिथलं तो भाग आपण आपला मानणारच. मानायचा म्हणजे मानायचाच. आपण भारतीय, तो भाग आपण आपला मानणार. भारतातलं सर्वात मोठं शिखर, सर्वात उंच शिखर आहे K2. पण जर प्रश्न विचारला, विचारू शकतात ते ह्या काराकोरम रेंज मध्ये. जर त्यांनी प्रश्न विचारला की पाक व्याप्त काश्मीर सोडून जर भारतातलं सगळ्यात उंच शिखर जर विचारलं तर ते आहे कांचनगंगा. आपल्या अभ्यास म्हणजे ज्यांचा नॉर्मल अभ्यास आहे त्या सर्व मुलांना काय वाटतं? माउंट एव्हरेस्ट भारतातलं सर्वात उंच शिखर आहे. ते भारतामध्ये नाही. ठीक आहे. परत याच्यावर काही हिमालय पलीकडील प्रदेश आहे, सरासरी उंची वगैरे हे काही विचारत नाही तुम्हाला. एवढं डीपमध्ये कोणी जात नाही. ह्या नॉर्मल गोष्टी फक्त काराकोरम वगैरे रेंजेस तुम्हाला विचारू शकतात. बाकीचं मी ऍड केलेलं आहे स्लाइडवरती तुमच्या माहितीसाठी. तुम्ही त्याला घरी गेल्यानंतर वाचू शकता. आता मी वाचून दाखवलं, काही फायदा नाही त्याचा. ठीक आहे. अस्तित्वाच्या आधी असणाऱ्या अशा काही गोष्टी तुमच्यासाठी ऍड केलेल्या मी स्लाइडवर. नेक्स्ट ट्रान्स हिमालय. ओके. मग आगे चलो. कोणता हिमालय आता? ग्रेटर हिमालय. आता ग्रेटर हिमालय जो आहे त्याच्यामध्ये जवळपास सगळे आपले पिक्स आहे. पिक्स म्हणजे हायेस्ट पीक सगळे. माउंट एव्हरेस्ट पण त्याच्यातच आलं. मग बघा बृहद हिमालय, ग्रेटर हिमालय. आता तुम्हाला एकदा त्याची झलक दाखवतो, नंतर बोलूया आपण. हा, ग्रेटर हिमालय इथून सुरू होतो. ठीक आहे. कुठून? इथून. आणि असं पूर्ण हे काय? अरुणाचल प्रदेश. इथून तो असं वळण घेतो, असं वळण घेतो आणि इथे थोडंसं वळण घेतो. त्याला सिंटॅक्सियल बेंड म्हणतो आपण. काय म्हणतो? सिंटॅक्सियल बेंड. समोर आहे ते. फक्त तुम्हाला मी एक एक शब्द सांगते. जो मी शब्द बोललो होतो तो शब्द पुढे बघायचा. जसं की कांचनगंगा बोललो, बरोबर आहे, माउंट एव्हरेस्ट बोललो, ते शब्द लक्षात ठेवायचे. इथं तो थोडंसं वळण घेतो असं असं
आणि इकडे पण थोडंसं असं वळण घेतो, त्याला सिंटॅक्सियल बेंड म्हणतो आपण, तो पण महत्वाचा आहे. ठीक आहे. याची जी लांबी ती जवळपास 2400 किलोमीटर आहे. किती आहे? 2400. याची रुंदी इथं किती आहे? 400. हे प्रश्न आहे. हे जे तुम्हाला मी जे स्लाइडवरती टाकलेले हे सगळे प्रश्नांचे म्हणजे इम्पोर्टंट फॅक्ट आहे ते प्रश्नांबद्दल, की इथे त्यांची रुंदी आहे. रुंदी हां. तुम्ही विचार करा बरं. इथनं पुणे किती आहे? 450 जवळपास. किती आहे? 450. मग हिमालय पर्वत किती रुंद असेल विचार करा. 400 किलोमीटर म्हटल्यानंतर. संभाजीनगर किती इथनं? 150. मग हिमालय पर्वताची इथे रुंदी बघा किती असेल. एवढा मोठा पर्वत आहे तो आणि लांबी बघा 2400 किलोमीटर. किती? 2400. आता काल मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता. ही अशी लांबी किती भारताची? गुहर मोतीपासून किबिथूपर्यंत 2933. विचार करा मग हिमालय पर्वत किती मोठा आहे. समजलं? आता हा झाला एक आपल्या फॅक्ट्सचा भाग. पुढे जर गेलो आपण, तर हिमालय म्हणजे काय आपलं नॅचरल डिफेन्स सिस्टम आहे. म्हणजे तिकडून थंड वारे येऊ देत नाही. थंड वारे जर भारतामध्ये आले, तर भारतामध्ये दुष्काळ पडेल. काय पडेल? दुष्काळ. जसं वाळवंटामध्ये गरम वाऱ्यामुळे दुष्काळ पडतो, तसंच थंड वाऱ्यामुळे पण दुष्काळ पडू शकतो. पिके येणार नाही. ठीक आहे. क्लायमेट रेग्युलेटर म्हणजे काय? भारतामध्ये जे मान्सूनचा पाऊस पडण्याचं जे मुख्य रिझन आहे तो कोण आहे? हिमालय. कारण तिथपर्यंत वारे जातात, तिथून वारे परत येतात आणि आपल्या पूर्ण भारत देशामध्ये पाऊस पडतो. त्याच्यानंतर सगळ्यात मेन भारतामध्ये सर्वात मेन जर हिमालयाचा रोल येतो तर प्रमुख नद्यांचे उगमस्थान. नद्यांचे काही नावं सांगू शकता मला? गंगा, सिंधू, सतलज, परत ब्रह्मपुत्रा सगळ्या वरच्या सर्व नद्या कुठून येतात? हिमालयामधून. ठीक आहे. आता विस्तार वगैरे एवढं काही तुम्हाला विचारणार नाही आणि सर्वात महत्वाचा प्रश्न, हिमालय हा सर्वात तरुण पर्वत आहे. सर्वात तरुण. त्याला आपण म्हणतो वलय पर्वत. कोणता? वलित. वलित किंवा वलय दोन्ही शब्द आहे. वलित किंवा वलय. नवीन वलय पर्वत. त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात यंग फोल्ड माउंटेन. तुम्हाला जर या स्लाइडवर सर्वात महत्वाचं काही लक्षात ठेवायचं असेल तर ही गोष्ट लक्षात ठेवा. सर्वात नवीन पर्वत आहे हिमालय. म्हणजे जेवढे काही पर्वत आहे जगामध्ये तर सर्वात नवीन म्हणजे काय? जस्ट तयार झालेला. जस्ट म्हणजे काल परवा तयार झाला का तो? जस्ट म्हणजे इन द सेन्स लाखो वर्षापूर्वी हाच पर्वत आहे. याच्यानंतर कोणता पर्वत तयार झालेला नाही. नेक्स्ट लघु हिमालय. कोणता? लघु. ट्रान्स झाला, त्याच्यानंतर ग्रेटर झाला, त्याला काय म्हणतो आपण? हिमाद्री म्हणतो. बघितलं असेल तुम्ही. ग्रेटर हिमालयाला काय म्हणतो आपण? हिमाद्री. याला म्हणतात हिमाचल किंवा लघु हिमालय. ग्रेटर हिमालयापेक्षा उंची कमी. काय कमी? उंची. उंची कमी. आता तो असा आहे, आपण उत्तर दक्षिण येते, याची उंची काय राहील? कमी. आणि शिवालिकची अजून उंची काय राहील? अजून कमी. आता याचे स्थान बृहद हिमालय म्हणजेच तो आपला ग्रेटर हिमालय. त्याला बृहद हे पण नाव आहे. मी ज्या काही गोष्टी सांगून राहिलो थोड्याफार माइंडमध्ये फिट करायच्या. ग्रेटर हिमालयाचा आपण म्हणतो बृहद हिमालय. काय म्हणतो? बृहद हिमालय. हा शिवालिक आणि या दोघांच्या मध्ये आहे. ठीक आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं डीपली काही प्रश्न येणार नाही. आपल्याला थोडेसे नॉर्मल गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. आता इकडे हिमालय असेल आणि हा लघु हिमालय त्याच्यापेक्षा लहान उंची. याच्यामध्ये काय काय बघा, ह्या रेंजेस लक्षात ठेवायच्या आहेत. तुम्हाला बोललो मी लोकली नावं देतात का नाही. संभाजीनगरचं एक्झाम्पल दिलं मी तुम्हाला, जसं की सिडको, मध्यवर्ती बस स्टँड, पैठण गेट. ठीक आहे. मग याला लोकली नावं दिलेले. काय काय नाव दिलेले? पीर पंजाब. कुठे आहे ती? जम्मू काश्मीर. हे एक्झाम लेवलचे प्रश्न. धौलाधार कुठे आहे ते? हिमाचल प्रदेश. महाभारत कुठे आहे? नेपाळ. आणि काश्मीरमध्ये याच्यामध्ये फेमस गोष्टी आहे की मर्ग आणि उत्तराखंड. आता ज्या फेमस जसं की शिमला आहे, उटी आहे, माहिती ना तुम्हाला, अशी याला नावं दिलेली. तर हे एवढं काही महत्वाचं नाही. त्या 3 रेंजेस महत्वाचे ठेवा. हे पण असं हिल स्टेशन तुम्हाला एवढं काही शक्यतो कोणी विचारत नसते. आपण रेंज बद्दल शिकत आहे ते शिका. इथून जर काही पार्ट आपला मिस झाला समजा एखादा, तर आपल्याकडं क्वेश्चन सिरीज आहे. त्या क्वेश्चन सिरीजमध्ये बाकीच्या गोष्टी क्लिअर होतील. ठीक आहे. क्लिअर झाला हा? हे उंची वगैरे तुम्हाला कोणी विचारणार नाही. आतापर्यंत विचारले नाही तर याच्यानंतर काय विचारणार आहे? त्याच्यानंतर आहे उत्तर दक्षिण विभागामध्ये तुमचा आहे शिवालिक. कोणता आहे? शिवालिक. शिवालिक म्हणजे सर्वात खालचा. हा असा सर्वात शेवटचा भाग. त्याच्यात डून आहे तुमचं. डून म्हणजे दोन त्या डोंगर आहे, त्या डोंगरच्या मध्ये असे पूर्ण तुमचा एक प्रदेश असतो. त्या प्रदेशाला काय म्हणायचं? डून. आणि असं एक आपलं सिटी आहे. काय आहे ती?
डेहराडून. कोणती आहे? डेहराडून. आणि परत एक आहे द्वार. त्या डून सोबतच याला पण एक दुसरं नाव देतात, द्वार. द्वार असे कोणतं एक सिटी आहे? हरिद्वार. आणि तुम्ही जर त्या विचार केला तर त्या दोन्ही कुठे आहे? उत्तराखंड. का उत्तराखंडमध्ये? कारण उत्तराखंडमध्ये काय आहे? शिवालिक पर्वत आहे. कोणता पर्वत आहे? शिवालिक. शिवालिक पर्वताचं ते वैशिष्ट्यच आहे दून आणि द्वार तयार करणे. इथं दिलेलं असेल मी, हे बघा. हा, लांब दऱ्यांना काय म्हणतो आपण? दून आणि द्वार. ठीक आहे. लोकली त्याला दून म्हणतात काही काही ठिकाणी, आणि काही काही ठिकाणी काय म्हणतात? द्वार. मग आपलं एक डेहराडून आणि हरिद्वार. याच्यामध्ये बाकी याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, नद्यांनी वाहून आणलेला गाळाचा निक्षेपणातून तयार झाली आहे, अनकन्सोलिडेटेड सेडिमेंट. आता तुम्हाला माहिती आहे त्या नद्या असतात त्या काय करतात? गाळ वाहून आणतात. आता नद्या येतात कुठून या सांगा बरं? कोणत्या? पर्वतावरून नका सांगू. ग्रेट हिमालयामधून येतात. कुठून येतात? हिमाद्री. तिथून किती मोठं त्यांच्यासोबत ते सेडिमेंट्स आणत असतील. सेडिमेंट्स म्हणजे सरळ सरळ गाळ. आणि ते आणून कुठं साठवतात? शिवालिकमध्ये. आणि शिवालिकमध्ये म्हणून असे डून्स आणि द्वार्स भरपूर आहे. आता हे आपल्याला माहिती आहे, हरिद्वार, डेहराडून. लोकली असे भरपूर नाव असतील. बरोबर आहे ना? चला नेक्स्ट. ईस्टर्न हिल. जो तुम्हाला म्हटलं मी की जो हिमालयाचा पार्ट समजला जात नाही असं वाटतं, पण भरपूर आहे त्या. पटकाई बम कुठे आहे? याच्यात जास्त डीपमध्ये जायची गरज नाही. अरुणाचल प्रदेश, नागा टेकड्या, मणिपूर, मिझोरम. आणि मिझोरमला काय म्हणतो? मोलॅसिस बेसिन. मोलॅसिस बेसिन म्हणजे काय? मोलॅसिस म्हणजे वाहून आणलेला गाळ वगैरे प्रदेश. ठीक आहे. आता जे शिकायचं होतं ना आपल्याला ते डीपमध्ये भरपूर झालं. आता डीपमध्ये शिकण्याची गरज नाही. आता फक्त फॅक्ट्स आहे. काय आहे? फॅक्ट्स. की म्हणतात काय? काय म्हणतात? पटकाई बम कुठे आहे? अरुणाचल प्रदेश. आणि इथे एक परत प्रश्न आहे. अरुणाई टेकड्या. कोणत्या? अरुणाई टेकड्या. अरुणाई टेकड्या अरुणाचल प्रदेशमध्ये नाहीये. तो प्रश्न तुमच्यासाठी. कोणत्या आहे? पोलीस भरती PYQ जी सिरीज आहे आपली संध्याकाळची, तिच्यामध्ये आहे ती. आपल्याला असं वाटतं की अरुणाई अरुणाचल प्रदेशमध्ये असायला पाहिजे. तिथे नाहीये त्या. ठीक आहे. तुम्हाला कळून जाईल कुठे तर नंतर. नेक्स्ट. आता पूर्वांचल, पूर्वेकडील डोंगर रांगा. आता सगळ्यात पूर्वेकडील त्याच आहे. परत फक्त इथं टाकलं मी तुम्हाला. पटकाईगुम, नागा हिल्स, मणिपूर, मिझोरम. आणि एक नोंद ठेवायचं, गारो, खासी आणि जयंतिया डोंगररांगा हा हिमालयाचा नव्हे तर द्विकल्पीय पठाराचा भाग आहे. आता गारो, खासी हे इथं असेल मी टाकलेलं. एक मिनिट. सगळं काही क्लिअर होईल, टेन्शन नका घेऊ. आता ह्या जे हिल्स आहे बघा, गॅरो, खासी आणि जयंतिया. दोन प्रश्न तुमच्यासाठी. पहिलं अरुणाई. काय? अरुणाई. आणि दुसरं ह्या म्हणजे याच्यामधली जर एखादी तुम्हाला आली तर त्या तीन पैकी एकही हिमालय पर्वताचा भाग नाही. तो भारतीय पठाराचा भाग आहे. कशाचा? पठाराचा. उद्या किंवा परवा भारतीय पठार चालू होईल आपलं. ठीक आहे. नेक्स्ट. हे थोडं थोडं आता जास्त डीप मध्ये जायचं नाही आपल्याला. हा, हे झालं आपलं. नेक्स्ट आता दिलेलं आहे ना. हा, सिंटॅक्सियल बेंड म्हटलं तुम्हाला मी. इथं तो तीव्र वळण घेतो असं बघा. हे तीव्र वळण घेतलेलं आहे. त्याला काय म्हणतात मराठीमध्ये? अक्षसंगीय वळण. ठीक आहे. कुठे आहे ते? नामच्या बरवा. हा पर्वत आहे. कोणता पर्वत आहे? नामच्या बरवा. अरे एक गोष्ट राहिली इथं आपली सांगायची तुम्हाला. इथं नंगा पर्वत. हा, कोणता? नंगा. हा, नावच आहे त्याचं, असू नका. ठीक आहे. नंगा पर्वत. आणि इथे नामच्या बरवा. कुठं? नामच्या बरवा. तर हे इथून हिमालय चालू होतो, इथपर्यंत संपतो. ठीक आहे. कळालं? नगा किंवा नागा पर्वत, नांगा पर्वत म्हणत असेल त्याला, नांगा असं काही समजून घ्यायचं थोडंफार. नांगा पर्वत आणि नामच्या बरवा इथपर्यंत तो चालू होतो. दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या, विसरलो होतो मी थोडं. इथून सुरू होतो आणि इथे संपतो. मग तुम्हाला जर प्रश्न आला की सिंटॅक्सियल बेंड आहे, अक्षसंगीय वळण, हिमालय पर्वत अक्षसंगीय वळण कुठे घेतो? तर दोन पर्वताजवळ, नांगा आणि नामच्या बरवा. ठीक आहे. तुम्ही हे लेक्चर परत परत बघा. परत काहीच वाचायची गरज नाही तुम्हाला. आता पहिला हिमालय, पंजाब, सतलज आणि कोणती नदी होती? सिंधू. त्याच्यानंतर कुमाऊ, नेपाळ आणि आसाम. ठीक आहे. आता जर एक एक बघू, फास्ट मध्ये बघूया आपण. आता जास्त डीप मध्ये जाण्याची गरज नाही आपल्याला. पंजाब हिमालय. कोणता हिमालय? पंजाब. पंजाब हिमालय आहे सिंधू आणि सतलज
पहिली गोष्ट. बस. दुसरं काय त्याच्यात? काराकोरम, लद्दाख, जास्कर आणि पीर पंजाल. 4 रेंजेस आहे. कोणत्या? आता तुम्ही इमॅजिन करा बरं, मी काराकोरम कुठं सांगितलं होतं? त्याच्या खाली कॉलेज काय? कॉलेज, लद्दाख आणि जास्कर. पण अजून खाली आलं ना? अजून खाली आलं. का खाली आलो आपण? कारण विभागणी कशी चालू आहे? प्रादेशिक. म्हणजे आपल्याला खालची पण पर्वतरांग पकडावं लागेल. तर खालची पर्वतरांग कोणती आहे? पीर पंजाल. कुठे? पीर पंजाल. त्याच्यानंतर पुढे या. जास्त डीपमध्ये नका जाऊ. सतलज आणि कालीमध्ये कोण आहे? कुमाऊ हिमालय. काय आहे? कुमाऊ हिमालय. कुमाऊ हिमालयमध्ये काय आहे? नंदादेवी. कोणतं शिखर आहे? नंदादेवी. किती? 7,817. आणि आपण जे ऐकतो बद्रीनाथ, केदारनाथ वगैरे, ते असे अनेक तीर्थक्षेत्र आहे तिथं. ठीक आहे. नेक्स्ट. लेंथ वगैरे नाही विचारत कोणी. फक्त कोणत्या नदीच्या मधात आहे आणि त्याच्यामधलं एखादं वैशिष्ट्य, जसं नंदादेवी होतं. काली आणि तिस्ता नदीच्या मध्ये कोण आहे? नेपाळ. ठीक आहे. कोणता हिमालय आहे? नेपाळ. त्याचं जर हायेस्ट पीक, आता बघा याच्यात सर्व हायेस्ट पीक आहे आपले. माउंट एव्हरेस्ट आहे, कांचनगंगा, धवलागिरी. ठीक आहे. हिमालयाचा सर्वोच्च भाग. कोणता भाग? सर्वात उंच. आता ज्याच्यात जर सर्वात उंच पीक टाकलेलं आहे, पीक म्हणजे शिखर, तर तो काय राहणार? सर्वात उंच भाग. अशा गोष्टी पाठ करायच्या का या? नाही. जिथं माउंट एव्हरेस्ट आहे तो काय राहणार? सर्वात उंच भाग. लास्ट कोणतं आहे? आसाम हिमालय. कोणता हिमालय? आसाम. तिस्ता आणि ब्रह्मपुत्रा नदीच्या दरम्यान. याच्यात नामचा बर्वा आहे. कोणता आहे? नामचा बर्वा. आणि नामचा बर्वा काय आहे? सिंटॅक्सियल बेंड, अक्षसंघीय वळण. एक कुठे आहे? नांगा पर्वत आणि एक नामचा बर्वा. हे थोडंसं तुम्हाला समजण्यासाठी पंजाब आणि काश्मीर, सिंधू आणि सतलज, कुमाऊ हिमालय, सतलज आणि काली, नेपाळ हिमालय, काली आणि तिस्ता, आणि आसाम हिमालय, तिस्ता आणि ब्रह्मपुत्र. ठीक आहे. क्लिअर झाल्या सगळ्या गोष्टी? परत एक मी काय केलं, तुमच्यासाठी फक्त एक रिव्हिजनसाठी शॉर्टकट स्लाइड ऍड करून टाकलं की चला भाऊ. पंजाब हिमालय, त्याच्यानंतर याच्यामध्ये काय आहे? काराकोरम, लद्दाख, जास्कर, पीर पंजाल, त्याच्यानंतर कुमाऊ हिमालय, त्याच्यानंतर नेपाळ, माउंट एव्हरेस्ट, कांचनगंगा, धवलागिरी, अन्नपूर्णा पण आहे बरं. अन्नपूर्णा पण आहे. ठीक आहे. आता काही गोष्टी माझ्याकडून एखादी गोष्ट मिस झाली तर तुम्ही ती चेक करायची. त्याच्यानंतर आसाम हिमालय, नामच्या बरोबर. ठीक आहे. आता थोडंसं एक इंट्रोडक्शन, थोडंसं. आता हे आपण शिकणार तर आहेच. फक्त एक फायनल एक टच म्हणून तुम्हाला दिलं मी. वरती काय आहे? ट्रान्स हिमालय. ट्रान्स हिमालयमध्ये कोणत्या रेंजेस आहे सांगा? काराकोरम, लद्दाख, जास्कर, आणि समोर गेलं तर कैलास. त्याच्यानंतर कुठे येणार आपण? ग्रेट हिमालय, म्हणजे हिमाद्री किंवा बृहत हिमालय. ठीक आहे. त्याच्यानंतर खालची कोणती? लघु हिमालय, त्याला काय म्हणतो आपण? हिमाचल. त्याच्या खाली शिवालिक. आणि असं जे आता असं जर आलो आपण इकडून पश्चिमेकडून पूर्वेकडे आलो तर तुम्हाला असे भेटतील: पीर पंजाल, धौलाधार, पर्वताचे नाव आहे, नागटिबा. हे हे जे आहे ना, हे उंच पॉइंट आहे. काय आहे? उंच पॉइंट. मसुरी ऐकलं असेल ना तुम्ही? कुठं ऐकलं? मसुरी. काय मसुरी स्पेशल काय सांगा? हिल स्टेशन आहे. बर. ज्यांना IAS बनायचं, कलेक्टर बनायचं, ऐकलेलं आहे का मसुरी बद्दल काही? ट्रेनिंगला कुठे जातात? मसुरीला. महाभारत कुठे? नेपाळमध्ये. चुरिया हिल्स कुठे असणार? नेपाळमध्ये. दार्जिलिंग हिल कुठे असणार मग? कुठे? पश्चिम बंगाल. बर, तुम्ही सांगितलं, मी नाही सांगितलं. गॅरो, खासी, जयजंतिया, लुसाई, या सगळ्या गोष्टींसाठी आपला एक स्पेशल व्हिडिओ आहे. स्पेशल व्हिडिओ आहे, व्हिडिओज नाही, स्पेशल व्हिडिओ आहे की कोणती टेकडी, कोणतं पर्वतातलं टोक कोणत्या भागात आहे, त्याची उंची काय, याच्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे मी. ओव्हरऑल इंडिया. ओव्हरऑल इंडिया म्हणजे त्याच्यात कळसुबाई पण येणार. कळसुबाई कुठे? महाराष्ट्रामध्ये. म्हणजे इथून तर भारताच्या दक्षिण टोकापर्यंत जेवढे काही इम्पॉर्टंट शिखर आहे, जेवढे काही इम्पॉर्टंट टेकड्या आहे, त्या गोष्टी सगळ्या मी तुम्हाला एका स्पेशल व्हिडिओमध्ये देणार आहे. हे फक्त एक झलक आहे, तुम्हाला दाखवून दिलं की अशा अशा गोष्टी आहे. समोर जर गेलो तर सिंटॅक्सियल बेंड सांगितलं मी तुम्हाला. कुठे? नांगा पर्वत, नांगा पर्वत जे म्हणायचं ते म्हणू शकता. आणि इकडे दुसरीकडे कुठे? नामचा बर्वा. असं वळण घेतलंय हिमालयानं. काय घेतलेलं आहे? वळण. ठीक आहे. साधी गोष्ट मला सांगा, जर एखादी गाडी जर धडकली, ठीक आहे, तर तिचा जो बाहेरचा भाग आहे गाडीचा, तो कसा बेंड होतो? बघितला का तुम्ही? असा बेंड होतो. इकडच्या बाजूचा पण कसा होईल? असा. त्याच्यामुळे हिमालयाला 2 सिंटॅक्सियल बँड अक्षसंघीय वळण मिळालेले आहे. नेक्स्ट,
हे सांगायचं होतं तुम्हाला. मोस्ट इम्पॉर्टंट आजच्या स्लाइड मधलं सगळ्यात महत्वाचं, एकदा ओव्हरलुक करा. माउंट एव्हरेस्ट कुठे आहे? नेपाळ. उंची किती आहे? 8,848. गॉडविन ऑस्टिन K2 कुठे आहे? पाक व्याप्त काश्मीर. हिमालयातील काराकोरम श्रेणीत किंवा काराकोरम पर्वतामध्ये 8,611 उंची विचारली जाते. त्याच्यानंतर भारतातलं पाक व्याप्त काश्मीर सोडून सर्वात उंच शिखर कोणतं आहे? कांचनगंगा 8,595. कुठे येते? सिक्कीम नेपाळ सीमेवरती, म्हणजे भारतातच आहे. भारतातील बघा, भारतातील हिमालयातील सर्वोच्च शिखर आणि हे कोणते? पाक व्याप्त काश्मीर. या दोन मध्ये कन्फ्युज होऊ नका. ठीक आहे. पीपीटी PDF मिळून जाणार आहे, लिहिण्याची गडबड करू नका. तुम्हाला मी शक्यतोवर पुस्तक न उघडण्यासाठी सगळं काही याच्यामध्ये ऍड करून दिलेलं आहे. नेक्स्ट थोडंसं इंट्रोडक्शन. जो पश्चिम हिमालय, पश्चिम म्हणजे कोणतं येईल रे? पश्चिम कोणत्या साईडला आहे? या साईडला. आणि पूर्व हिमालय फरक काय? क्रमिक उंची. क्रमिक म्हणजे तिकडे उंची कशी आहे? सरळ सरळ सारखी. इकडे काय आहे? तीव्र उतार. आता मला सांगा, हिमालय इकडे शेवट आहे का नाही, मग उतार कसा असणार त्यांचा? तीव्र. कमी पाऊस तुम्ही बघितलं का की जम्मू काश्मीरमध्ये खूप पाऊस पडतो कधी? जम्मू काश्मीरच का म्हटलं बरं मी? पश्चिम हिमालय. आणि तुम्ही जर इकडे आले अरुणाचल प्रदेश, आसाम, तिकडे किती पाऊस पडतो? ठीक आहे. प्रश्न नाहीये. एक आपल्याला ओव्हरऑल, तुम्हाला काय म्हटलं मी की हे पोलीस भरतीचेच क्लास समजू नका. ही ओव्हरऑल क्लास आहे आपली UPSC लेवल पर्यंत. म्हणून मी तुम्हाला सगळं काही याच्यात शिकून टाकणार आहे. इथं असतात सूचपर्णी वने, कॉन्फिरियस फॉरेस्ट, आणि इकडे असतात सदाहरित वने. सदाहरित म्हणजे एव्हरग्रीन, म्हणजे नेहमी 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 बहर असतो त्यांच्या चेहऱ्यावरती. काय असतो? बहर. इकडे काय? जैवविविधता. जैवविविधता म्हणजे तिथे असणारे झाडं, तिथे असणारे प्राणी. इथे जैवविविधता कमी आहे, आणि तुम्ही जर इकडे गेले तर तुम्हाला तिथे प्राण्यांमध्ये विविधता दिसेल. प्राण्यांची संख्या पण जास्त दिसेल, झाडांची संख्या पण जास्त दिसेल. रिझन आहे ना, प्रत्येक गोष्टीला रिझन असतं. काय रिझन आहे? कमी पाऊस, जास्त पाऊस. जास्त पाऊस, सोर्सेस सगळे काय भेटणार त्यांना? अवेलेबल भेटणार. अन्न वस्त्र निवारा तर सोडून द्या. वस्त्राचं तर कामच नाही द्यायला. अन्न तर मिळूनच चाललं ना द्यायला. ठीक आहे. नेक्स्ट, द लिव्हिंग लेगसी ऑफ इंडियन सेंटिनल. हिमालय का महत्वाचा आहे? सुरुवातीला बोललो आपण, हिमालय का महत्वाचा आहे? नैसर्गिक सीमा, नॅचरल बॅरियर किंवा नॅचरल बॉर्डर आहे. तिकडं सैन्य इकडे येऊ शकत नाही. एवढ्या थंडीत कोण मरणार आहे? बरोबर आहे. तुम्हाला मला दोन गोष्टी सांगायच्या शेवटच्या फक्त, नंतर मला आठवण दे चला. हे काय आहे? क्लायमेट चेंज सांगितलं मी तुम्हाला. नद्यांचे उगमस्थान आहे, भरपूर साऱ्या नद्या, खनिज संपत्ती, मिनरल्स वगैरे भरपूर मिळणार आहे. आता हे डीप मध्ये का शिकवत नाही? आपले व्हिडिओ जायच ना, कोणतं खनिज कुठं आहे, नद्या स्पेशल व्हिडिओ आहे आपला, मान्सूनवर स्पेशल व्हिडिओ आहे आपला. त्याच्यामुळे ह्या गोष्टी आपण समोर शिकणारच आहे. वनसंपत्ती, भारताच्या प्रत्येक भागात कोणते कोणते वन आहे, वाळवंटात कोणतं आहे, इकडं पश्चिम बंगालवर समुद्रावर कोणतं आहे, हे सगळं काही आपण समोर शिकणार आहे. ठीक आहे. तीर्थक्षेत्र तिथं भरपूर आहे. ठीक आहे, एकदा तरी जाऊन या तुमची इच्छा असेल तर. आणि आमच्यासोबत कनेक्ट राहा. ठीक आहे, नेहमी आमच्यासोबत कनेक्ट राहा. आता एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. मला तुम्हाला किती प्रश्न झाले? 2 प्रश्न झाले ना. पहिला कोणता? अरुणाई टेकड्या. कोणत्या टेकड्या? अरुणाई. दुसरा प्रश्न गॅरो खॅसी आणि जयंतिया हिल्स कुठे? आणि तिसरा प्रश्न, हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. काराकोरम रेंज सांगितलं मी तुम्हाला. काराकोरम रेंज मध्येच एक सियाचिन ग्लेशियर आहे तुमचं. काय? सियाचिन ग्लेशियर. तुम्ही ऐकलं ना, आपले सैनिक कुठं असतात? सियाचिन ग्लेशियरवर. आणि सियाचिन ग्लेशियरवर एक तीव्र उतार असलेलं, काय? तीव्र उतार. तीव्र उतार समजतं ना तुम्हाला? उतार एकदम ऐकून घ्या. तीव्र उतार असलेलं एक शिखर आहे. काय आहे? शिखर. त्याचं तुम्ही मला नाव सांगायचं. काय? त्याचं तुम्ही मला नाव सांगायचंय. मी उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेल त्याचं नाव. तीव्र उतार तुम्ही टाकायचं. काय टाकायचं? तुम्हाला टाईप तर चांगलं करता येतं. काराकोरम रेंजमध्ये तीव्र उतार असणारं जगातील कोणतं शिखर आहे? समजलं? आजचा व्हिडिओ सर्वांना कळाला. हा पार्ट जो आहे हा खूप किचकट होता. मी तुम्हाला सिंपल करून सांगितला. याला तुम्ही वाचायचं. वाचल्याशिवाय, रिकॉल केल्याशिवाय, रिव्हिजन केल्याशिवाय गोष्टी क्लिअर होणार नाही. चला तर पुढच्या पार्टमध्ये भेटूया. भारतातील उरलेल्या पर्वतरांगा
एखादं एक्झाम्पल अरिवली, अरवली, बर त्याच्यानंतर सह्याद्री, परत निलगिरी, सातपुडा, पश्चिम घाट, पूर्व घाट. आता हे आपण उद्याच्या याच्यामध्ये घेऊया. ठीक आहे, चालेल. जय श्रीकृष्ण.